शिवरायांच्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी युनेस्कोची समिती येणार पुण्याच्या दौऱ्यावर। 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना युनेस्कोची समिती भेट देणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 या मार्गिकेच्या सेवा कालावधीमध्ये वाढ। 7 आणि 17 सप्टेंबरला रात्री उशिरापर्यंत मेट्रो 1 ची सेवा सुरू राहणार। यापुढे फक्त अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार। इतर प्राधिकृत सेवा केंद्रांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म स्वीकृतीचे अधिकार रद्द। महिला आणि बालविकास विभागाचा निर्णय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एसओपी करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे। लाडकी बहीण योजना महिलांच्या सबलीकरणासाठी नाही तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आहे। सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने आणि गणेशोत्सवाच्या निमित्त मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही। पार्लमेंटरी बोर्ड एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मिळून निर्णय घेतील। याबद्दल महायुतीमध्ये कोणताही वाद नाही। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागलोय। निवडणुकीच्या नंतर तीनही पक्षांचे नेते मुख्यमंत्री पदाबद्दलचा निर्णय घेतील। अजित पवारांचं वक्तव्य। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। उपोषणामुळे तुपकरांची प्रकृती खालावली। कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा तुपकरांना फोन। उपोषण सोडून मुंबईला येण्याचं केलं आवाहन। महायुतीचा धर्म आम्ही पाळतो, आता तुम्ही सुद्धा पाळला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेऊन वेगळे परिणाम दिसले तर नवल वाटायला नको। शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंवरती नाव न घेता टीका। गुलाबराव पाटलांच्या खात्यामध्ये किती फाईल अडकल्यात याचा लेखाजोखा आम्ही द्यायचा का? अमोल मिटकरींचा सवाल तर गुलाबरावांना मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं मिटकरींची मागणी। जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांची ईडीच्या मार्फत चौकशी करा। ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी। ईडीकडे सुद्धा दाखल केली लेखी तक्रार। कोल्हापुरात राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषदेचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयोजन। या परिषदेला करवीर संस्थानाचे राजे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती। कौटुंबिक वादामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वदेराज आंदेकर यांच्यावरती गोळीबार। त्यांच्या शरीरामध्ये 2 गोळ्या शिरल्या। आरोपींकडून तब्बल 24 वार। शवविच्छेदनाच्या अहवालामधून माहिती समोर। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण। उपोषणकर्ता तरुणीला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे हायकोर्टाचे आदेश। तेजस्वी घोसाळकर यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेली याचिका स्वीकारली। मुंबई पोलिसांनी तपासामध्ये दाखवलेल्या त्रुटी दखलपात्र। हायकोर्टाचं निरीक्षण। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई गुन्हे शाखेचं स्पष्टीकरण। तपासासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येक पैलूचा बारकाईनं तपास केला। पोलिसांची माहिती। सिंधुदुर्ग पोलिसांकडून शिल्पकार जयदीप आपटेच्या घराची आणि कारखान्याची झाडाझडती। आपटेच्या कारखान्यामधून काही साहित्य सिंधुदुर्ग पोलिसांनी केलं जप्त। कल्याणमधील कारखान्यामध्ये महाराजांचा पुतळा तयार केला होता का याचाही तपास सुरू। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। उपोषणामुळे तुपकरांची प्रकृती खालावली। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा तुपकरांना फोन। मध्य रेल्वेवरती आज अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रात्रकालीन ब्लॉक। मात्र रविवारी कोणताही ब्लॉक नाही। पालघरमधील ट्रेकर हार्दिक सानेची यशस्वी कामगिरी। लेह लडाखमध्ये केली 2 शिखरं सर। हार्दिकवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।